प्रेज द लॉर्ड. देवाची कृपा, देवाची दया आमच्यावरती आहे आणि त्याने आम्हाला जे उत्कृष्ट असं गिफ्ट दिलेलं आहे ते म्हणजे अनंत जीवन. आम्हाला कसं मिळालं हे अनंत जीवन? प्रेज द लॉर्ड. आम्ही वाचूया देवाचं वचन. कसं प्राप्त होती देवाची कृपा, देवाची दया आम्हाला कशी प्राप्त होते आज आपण पाहूया. तर आपण देवाचं वचन वाचूया. यशायाचा 66 अध्याय आणि 2 वचन. परमेश्वर म्हणतो, या सर्व वस्तू माझ्याच हाताने बनलेल्या आहेत म्हणून त्या माझ्या झाल्या आहेत. पण जो दीन व भग्न हृदयी आहे व माझी वचने ऐकून कंपायमान होतो त्याच्याकडे मी पाहतो. प्रेज द लॉर्ड. त्याच्यावर मी दया करतो, त्याच्यावर मी कृपा करतो. आज परमेश्वर म्हणताय की जो कोणी दीन होईल, प्रेज द लॉर्ड, जो कोणी भग्न हृदयी होईल, परमेश्वर म्हणतो, आणि जो कोणी देवाचं वचन नाही का कंपायमान होऊन, प्रेज द लॉर्ड, म्हणजे तो स्वीकार करेल, प्रेज द लॉर्ड, त्याच्यावर देवाची कृपा होईल. त्यालाच तारण मिळेल, त्याला सार्वकालिक जीवन मिळेल, त्याला त्याच्या जीवनात मध्ये देवाची कृपा होईल, मार्ग मोकळे होतील, त्याला आरोग्य मिळेल, त्याच्यासाठी बंधनं तुटतील. आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करत आहे, देवाची दया त्यांच्यावर होईल. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणखी प्रार्थनेमध्ये वाढताल, देवाच्या वचनामध्ये वाढताल. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये लिहिलं आहे की जो कोणी त्याच्या वचनाचं रात्रंदिवस मनन करतो तो धन्य. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून आज देवाचं वचन सांगत आहे की जेव्हा आम्ही दीन होऊ, जेव्हा आम्ही भग्न हृदयी होऊ, त्यावेळेला देव आमच्याकडे पाहिल, त्यावेळेला देव आमच्यावर कृपा करेल. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेला देवाची दया आमच्यावरती होईल. देवाची दया आमच्यावर कशी झाली ते म्हणजे त्या क्रूसावर जे काम प्रभू येशूने आमच्यासाठी केलं, जे कार्य येशूने तुमच्या आणि माझ्यासाठी त्या क्रूसावरती केलं, त्यामुळं देवाची दया आमच्यावर झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही दीन झालो, नम्र झालो, भग्न हृदयी झालो, आम्ही नम्र होऊन देवाकडे आलो, म्हणून देवाने ते सार्वकालिक जीवन आम्हाला दिलेलं आहे, म्हणून ते तारण आमच्या घराला प्राप्त झालेलं आहे. बोला प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं की जसं प्रभू येशू ख्रिस्ताने यरीहो मध्ये प्रवेश केला, आम्ही पाहतो खूप गर्दी त्या ठिकाणी होती आणि त्या गर्दीमध्ये एक व्यक्ती होता, तो ठेंगणा होता आणि त्याला येशूला पाहायचं होतं, परंतु तो ठेंगणा असल्यामुळे त्याला येशूला पाहता येत नव्हतं. आणि मग आम्ही पाहतो की तो त्या झाडावर चढला आणि त्या झाडावरून येशूला त्यांनी पाहिलं. येशूला पाहण्यासाठी त्यांनी त्या झाडावर चढून त्याला पाहिलं. प्रेज द लॉर्ड. आणि मग आम्ही पाहतो येशूने त्याच्याकडे पाहिलं आणि येशूने म्हटलं, जख्खई, आज मला तुझ्या घरी यायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग येशू जख्खईच्या घरी गेला आणि मग येशूच्या ठिकाणी भोजन केलं. आणि जेव्हा येशू जख्खईच्या घरी गेला, आम्ही पाहतो त्याच्या घराण्याचं पूर्ण तारण झालं. जख्खई नम्र झाला, जख्खई दीन झाला, तो लीन झाला आणि म्हणून जख्खईच्या घराला तारण प्राप्त झालं. म्हणून सार्वकालिक जीवन जख्खईच्या जीवनामध्ये मिळालं. तसंच तुम्हाला आणि मला दीन व्हायचं आहे. तुम्हाला आणि मला जेव्हा आम्ही देवाकडे येतो, आम्हाला शून्य होऊन यायचंय की प्रभू माझ्यावर दया कर, कारण की माझ्यावर दयाची गरज आहे, मला कृपेची गरज आहे. जेव्हा मी लीन होईल, जेव्हा मी भग्न होईल, तेव्हाच मला तुझं तारण प्राप्त होईल. बोला हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे जेव्हा देवाचं वचन माझ्याकडे येतं, जेव्हा मी देवाची स्तुती आराधना करत असतो, तेव्हा माझं शरीर कंपायमान होतं. माझं शरीर कंपायमान झालं पाहिजे. प्रभू तुझ्या उपस्थितीमध्ये मी आलेलो आहे, प्रभू तुझ्या सानिध्यात मी आलेलो आहे, प्रभू माझ्यावर दया कर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मग आम्ही पाहतो जख्खई जसा ठेंगणा होता, त्याला येशूला पाहण्यासाठी तो प्रयत्न करत होता, तसंच तुम्ही आणि मी आत्मिकरित्या ठेंगणे आहोत की आम्हाला येशूला पाहता येत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आम्हाला त्या उंचावर जाण्याची गरज आहे. येशूला पाहण्यासाठी आम्हाला त्या झाडावर जसं जख्खई चढला आणि येशूला पाहिलं, तसं आम्हाला देखील आमची स्थान सोडून आम्हाला देवाच्या उपस्थितीमध्ये जाण्याची गरज आहे. जर आम्ही ठेंगणे आहोत, जर आम्ही आमच्या बंधनामध्ये आहोत, जर आम्ही त्या जुन्या जीवनामध्ये आहोत, त्या पापाच्या जीवनामध्ये आहोत, त्या अंधकाराच्या जगामध्ये आहोत, जर आम्ही देवाकडे येत नाही, तर आम्ही ठेंगणे आहोत, आम्ही देवाला पाहू शकत नाही.
आम्ही तो जरी आमच्या गावामध्ये आला तरी आम्ही त्याला पाहू शकत नाही, कारण अजून आम्ही आमची जागा सोडली नाही, अजून आम्ही ते जुनं जीवन सोडलं नाही, अजून आम्ही आमचा तो जुना स्वभाव सोडला नाही, अजून आम्ही भग्न झालो नाही, अजून आम्ही लीन झालो नाही की प्रभू माझ्यावर दया कर, प्रभू माझ्यावर कृपा कर, प्रभू मी लीन होत आहे, प्रभू मी नम्र होत आहे, प्रभू माझ्यावर दया कर, तुझी कृपा माझ्यावर असू दे. लोक लीन होत नाहीये, लोक नम्र होत नाहीये, लोक आपली जागा सोडत नाहीये, लोक आपलं सिंहासन सोडत नाहीये आणि देवाकडे नम्र होत नाहीये. म्हणून प्रियांनो, आम्ही पुष्कळ वेळेस देवाला पाहू शकत नाही, कारण आम्ही ठेंगणे झालेलो आहोत. आम्ही आत्मिकरित्या आम्ही ठेंगणे झालो, आम्ही येशूला पाहू शकत नाही. म्हणून जक्कई जेव्हा येशूला पाहण्यासाठी आला, त्याला येशूला पाहता आलं नाही, परंतु त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांनी येशूला पाहण्यासाठी तो त्या उंबराच्या झाडावर चढला आणि मग तिथून येशूला त्याला पाहता आलं. बोला प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बायबल सांगतं ज्या वेळेला आम्ही एकत्र येतो त्या ठिकाणी प्रभू येशू येतो. ज्या ठिकाणी दोघं किंवा तिघं त्याच्या नावाने एकत्र जमतात त्या ठिकाणी देवाची उपस्थिती आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मग ज्या ठिकाणी देवाची उपस्थिती आहे त्या ठिकाणी आम्ही येशूला पाहू शकतो. म्हणजे जेव्हा आम्ही एकत्र येतो म्हणजे आम्ही उंचावर जातो. जेव्हा येशूने लोकसमुदायाबरोबर जेव्हा येशू बोलत होता, आम्ही पाहतो डोंगरावर येशूने प्रवचन केलं, उंच स्थानावर येशू उभा राहून लोकांसंगती बोलत होता. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्हाला आणि मला देवाची कृपा पाहिजे, आम्हाला ते उंच स्थानावर जावं लागेल. आम्हाला खाली राहायचं नाहीये, आम्हाला मागं राहायचं नाहीये, आम्हाला त्या जुन्या जगामध्ये जगायचं नाहीये, आम्हाला नम्र व्हायचंय देवासमोर, मगच ते तारण आम्हाला प्राप्त होईल. बोला प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि म्हणून जो दीन होईल, जो भग्न होईल, ज्याचं हृदय नम्र होईल, जो देवाचं वचन ऐकून कंपायमान होईल, परमेश्वर म्हणतो त्याच्याकडे मी पाहतो. जेव्हा जक्कई नम्र झाला, जेव्हा जक्कई त्या ठिकाणी झाडावर चढून येशूला पाहत होता, येशूला कळालं याचं हृदय नम्र झालेलं आहे. आणि आम्ही पाहतो की येशूने त्याच्याकडे पाहिलं. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आम्ही लीन होतो, नम्र होतो, येशू आमच्याकडे पाहतो. प्रेज द लॉर्ड. जक्कईच्या घरी येशू गेला आणि जेव्हा येशू तिथं गेला, जक्कई म्हणला की जे पण मी लोकांकडून लुबाडून घेतलेलं आहे, लबाडीने घेतलेलं आहे, मी पुन्हा सगळं त्यांना परत देत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही पाहतो की त्यांनी लोकांना सर्व काही जे त्यांनी घेतलं होतं, लोकांचं जे पाप त्याच्याकडून झालं होतं, ते सर्वाची त्यांनी क्षमा मागितली आणि त्यांनी येशूचा स्वीकार केला आणि त्यांनी पश्चाताप केला. आणि मग येशू म्हटला आज घराण्याला तारण प्राप्त झालेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आज नम्र होणं गरजेचं आहे. या दिवसांमध्ये लीन होणं गरजेचं आहे. या दिवसांमध्ये आम्ही नम्र आणि लीन होऊन आम्ही प्रार्थनेमध्ये आलो पाहिजे, देवाच्या उपस्थितीमध्ये आले पाहिजे. आम्ही आमच्या कुटुंबाबरोबर त्याच्या चरणापाशी आलं पाहिजे. त्या उंच स्थानापाशी जोर आम्ही येत नाही तोवर आम्हाला ते तारण मिळू शकत नाही, तोवर आम्ही त्या सार्वकालिक जीवनाच्या वाटेवर चालू शकत नाही. आणि म्हणून आज तुम्ही आणि मी त्याच्या देवाच्या उपस्थितीमध्ये एकत्र जमलेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. बोला प्रेज द लॉर्ड. जोवर तुम्ही त्याची सेवा करत नाही तोवर तुमच्यावर देवाची कृपा होणार नाही. हालेलुया. जसं येशू आहे तसं मला बनायचं आहे, जसं येशूने जीवन जगलं तसं मला बनायचं आहे. हालेलुया. आम्ही पुष्कळ वेळेस हरवून जातो आमच्या जगामध्ये, आमच्या स्वप्नांमध्ये. आम्ही अनेक प्रार्थना आमच्या असतात, अनेक विनंत्या असतात, अनेक योजना आम्ही करतो, अनेक त्या गोष्टींमध्ये आम्ही हरवून जातो आणि आम्ही देवाच्या कृपा, देवाची योजना विसरून जातो, देवाच्या उपस्थितीमध्ये न विसरून जातो. आमच्या परिवाराबरोबर आनंद प्रार्थना करणं आम्ही विसरून जातो आणि फक्त आम्ही आमच्या योजनेच्या मागे असतो की मला माझी योजना पूर्ण करायची, ही गोष्ट माझ्या जीवनामध्ये घडली पाहिजे. आणि तुम्ही त्या योजनेमध्ये इतके हरून जाता की तुम्ही आपल्या परिवाराबरोबर पण राहणं सोडून देता, तुम्ही त्यांच्याबरोबर वेळ घालणं सोडून देता, तुम्ही तो आनंद करणं सोडून देता की जो तुम्ही प्रभूमध्ये केला पाहिजे. बायबलमध्ये लिहिलं आहे की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून जेव्हा व्यक्ती त्या गोष्टीमध्ये हरून जातो मग तो दीन राहत नाही, नम्र राहत नाही आणि प्रियांनो मग प्रॉब्लेम सुरू होतात. तो देवापासून दूर जातो, तो त्या अंधकाराच्या जगामध्ये पुन्हा हरून जातो. आपल्या कुटुंबाला पण तो वेळ देऊ शकत नाही, आपल्या परिवारासाठी काही करू शकत नाही आणि प्रियांनो देवाची सेवा देखील त्याच्यापासून दूर जाते. लक्षात घ्या प्रियांनो, आम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, माझ्या जीवनामध्ये योजना पूर्ण होणार, देव मला उंचावर नेणार, माझी परिस्थिती बदलणार, परंतु मला हे विसरायचं नाहीये की मला देवाच्या उपस्थितीमध्ये गेलं पाहिजे. मी आणि माझं घरानं तर परमेश्वराची सेवा करणार.
म्हणजे माझ्या परिवाराबरोबर मी प्रार्थना केली पाहिजे. या दिवसांमध्ये मी जास्त लीन झालो पाहिजे. कोणी व्यक्ती आमची परिस्थिती बदलू शकत नाही. कोणी जर म्हणलं की तुझं वाईट होणार आहे म्हणजे वाईट होणार नाही. त्या व्यक्तीचे शब्द तुम्हाला किती जरी दुखवलं पण देवाची योजना तुमच्यापासून दूर जाणार नाही. बोला प्रेज द लॉर्ड. कोणी काही म्हणो परंतु देवाची कृपा माझ्यावर आहे, देवाची दया माझ्यावर आहे. तो माझ्यापासून कधीच दूर जात नाही. त्यांनी जे ठरवलंय तो ते पूर्ण करणार. लोकांनी ठरवलं मी तुला पुढे जाऊ देणार नाही, मी तुमची उन्नती होऊ देणार नाही. लोकांनी आम्हाला नाव ठेवलं पण प्रियांनो ते आमच्यासाठी काय करू शकत नाही. त्यांचा शब्द खोटे ठरणार आहेत. फक्त देवाचे शब्द तुमच्यासाठी खरे ठरतील. तो म्हटलाय की मी तुमच्यासाठी चांगलं करणार आहे. तो म्हटला की माझ्या निवडलेल्या लोकांसाठी माझ्या योजना चांगल्या आहेत. मग त्याच्या योजना तो पूर्ण करेल. जर त्यांनी शब्द दिलाय तर तो ते पूर्ण करणार आहे. बोला प्रेज द लॉर्ड. म्हणून जेव्हा वेळेला आम्ही आमच्या योजनेमध्ये पुढं जायला लागतो त्यावेळेला आम्ही देवाच्या योजनेपासून दूर जातो. जेव्हा मी ठरवतो मला असं बनायचंय, मला माझ्याकडून हे बनायचंय, मला असं करायचं आहे, परंतु आम्ही ती योजना पूर्ण करता करता आमच्या देवाची योजना आमच्या कुटुंबासाठी दूर निघून जाते. आणि मग वेळ निघून जातो. लेकरं कधी मोठे होतात ते देखील तुम्हाला कळत नाही, पण योजना तुमच्या तशाच राहतात. आणि तुम्ही पाहता की एक दिवशी ते तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे की प्रभू यांची परिस्थिती बदल, यांची योजना पूर्ण कर. परंतु योजना पूर्ण होणार. आज वेळ आहे आपल्या कुटुंबाबरोबर एकत्र जमा. आपल्या कुटुंबाबरोबर तो आनंद जो आनंद देवाने तुम्हाला दिलेला आहे त्या आनंदामध्ये तुम्ही काय व्हा, सहभागी व्हा. प्रेज द लॉर्ड. कधी वेळ निघून जाईल आणि कधी तुम्ही पाहताल हे लहान लहान लेकरं कधी मोठे होतील, तुम्ही त्यांना पाहत राहताल आणि ते मोठे होतील आणि तरी पण तुम्ही तुमच्या योजनेमध्ये हरवून जाताल. वेळ कधी निघून जाईल आणि वय कधी संपून जाईल हे समजणार नाही. आणि म्हणून जे परिवार तुमच्याकडे आहे, जे तुम्ही एकत्र येत आहात, प्रार्थना करत आहात, प्रेज द लॉर्ड, जे मंडळी तुमच्याकडे आहे, जे प्रार्थनाचं ठिकाण तुमच्याकडे आहे, त्याच्यामध्ये येऊन देवाची स्तुती करा. कारण मला देवाची कृपा पाहिजे. कधी वेळ निघून जाईल आणि कधी हे जगातून आपलं जीवन संपून जाईल काही सांगता येत नाही. हालेलुया. आणि म्हणून मला देवाची सेवा करायची आहे. मला देवाची सेवा करायची आहे. जे येशूने केलं ते मला करायचं आहे. एक वचन वाचूया आपण मत्तयाचा 20 अध्याय आणि 28 वचन आपण वाचूया. मत्तयाचा 20 अध्याय आणि 28 वचन. ह्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करावयास आला आहे. म्हणजे येशू सेवा करून घेण्यासाठी आला नाही तर सेवा करण्यासाठी आला, तुमच्या आणि माझ्यासाठी आला. प्रेज द लॉर्ड. आणि आमच्यासाठी खंडणीसाठी आमच्या पापांसाठी प्राण अर्पण करावयास तो या जगामध्ये आला. प्रेज द लॉर्ड. आम्हाला तारण मिळावं, आम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं, आम्हाला जे आम्ही हरवलो होतो पुन्हा आम्हाला त्या मार्गावर आणण्यासाठी, आमच्यासाठी मार्ग तयार करण्यासाठी प्रभू येशू जगामध्ये आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या अपराधांसाठी क्रूसावर प्राण दिला. आज देवाची दया आमच्यावर कसं काय झाली? फक्त येशूच्या क्रूसावरच्या कार्यामुळे. बोला प्रेज द लॉर्ड. येशूने जेव्हा माझ्यासाठी क्रूसावर प्राण दिला त्यावेळेला देवाची कृपा माझ्यावर झाली, त्यावेळेला देवाची दया माझ्यावर झाली, त्यावेळेला मला सार्वकालिक जीवन मिळालं. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेला माझ्यासाठी देवाने मार्ग तयार केला, माझी परिस्थिती बदलली, मला आरोग्य दिलं, माझ्या परिवारासाठी योजना देवाने तयार केलेली आहे. आता माझ्यासाठी मी मागं जाऊ शकत नाही, मला कोणीही मागं घेऊन जाऊ शकत नाही, कारण माझ्यावर देवाची कृपा आहे, माझ्यावर देवाची दया आहे. हे कधी विसरू नका. देव आमच्यासाठी कार्य करायला तयार आहे, देव आमच्यावर कृपा करायला तयार आहे. परंतु तुम्ही आणि आम्ही एकत्र आलो पाहिजे. तुम्ही आणि आम्ही एकत्र येऊन आम्ही लीन झालो पाहिजे, नम्र झालो पाहिजे. जेव्हा आम्ही देवाची स्तुती करतो आमचं शरीर थर कापलं पाहिजे की देवा मी तुझ्या उपस्थितीमध्ये आहे, देवा मी तुझ्या सानिध्यात आहे. बोला हालेलुया. ह्याला म्हणतात लीन होणं, ह्याला म्हणतात नम्र होणं. प्रेज द लॉर्ड. जेव्हा मी ते स्वीकार करतो, प्रभू मी स्वीकारत आहे, मला आरोग्य मिळत आहे, मी स्वीकारत आहे प्रभू माझी परिस्थिती बदलत आहे. तुम्ही स्वीकार करण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही स्वीकारलं नाही तर ते तुमच्यापासून दूर निघून जाईल. अनेक लोक प्रार्थना करतात, अनेक लोक देवाला हाक मारतात आणि देव जेव्हा देतो तेव्हा ते स्वीकार करत नाही,
तुम्ही स्वीकार केलं पाहिजे. जेव्हा तुमच्याकडं देवाचं वचन येत आहे, देवाची अभिवचन जेव्हा तुमच्याकडे येतं, तुम्ही स्वीकार केलं पाहिजे. प्रभू मी स्वीकार करतो, माझ्यावर दया कर येशू. मी लीन होत आहे, मी भग्न होत आहे, माझ्यावर कृपा कर देवा. मला तुझ्या दयेची गरज आहे. मला सालोकाली जीवन तू दिलंय, मला तारण दिलंय, माझ्यासाठी स्वर्गाचे दरवाजे उघडले आहेत. प्रभू तू माझ्यावर दया कर येशू. आज आम्हाला देवाची दया पाहिजे, देवाची कृपा आम्हाला पाहिजे. बोला प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून बायबल सांगतं की देवाची कृपा आमच्यावर झालेली आहे आणि येशू या जगामध्ये आला, त्याने आमच्यासाठी क्रूसावर प्राण दिला. आणि येशू या जगामध्ये का आला? तर सेवा करून घेण्यासाठी नाही, तर आमची सेवा करण्यासाठी, पुष्कळाच्या खंडणीसाठी, आपला प्राण अर्पण करण्यासाठी आलाय. प्रेज द लॉर्ड. म्हणून ह्या महिन्यामध्ये जसं आम्ही ख्रिसमस महिना साजरा करत आहोत, आम्ही पाहतो येशूचा जन्म का झालेला आहे? ताकी आमच्यासाठी स्वर्गाचे दरवाजे उघडावे, आम्हाला सालोकालिक जीवन मिळावं, आम्हाला तारण मिळावं. जे कार्य क्रूसावरती झालेलं आहे त्यामुळं तुम्ही आणि मी त्याच्या दयेमध्ये आहात. प्रेज द लॉर्ड. आम्ही एकटे नाही प्रियांनो, देव आमची संगती आहे. असं काही कधी होत नाही की एकटा व्यक्ती आहे, तो प्रार्थना करत आहे, याचा अर्थ असा नाही की देवाने सोडलं. प्रेज द लॉर्ड. कधी आमच्या भोवती अनेक लोक असतील, कधी आम्ही एकटे असू, परंतु आम्ही कुठेही असो, देव आमचे संरक्षण करतो. त्याने आम्हाला कधी एकटं सोडलं नाही. आणि बायबल सांगतं की ह्या जगामध्ये आम्ही एकटे आलो, एकटेच आम्ही खाली आया आहे, खाली जाणार. प्रेज द लॉर्ड. कोणी संगती जाणार नाही. चला आपण संगती जाऊया. प्रत्येकाला एकटं जायचं आहे. म्हणून जेव्हा तुम्ही येता, तुम्ही एकटे नाहीये, तुम्ही ह्या जगामध्ये एकटे नाहीयेत. म्हणून हार मारू नका, देवाची स्तुती करा. प्रेज द लॉर्ड. या अंधकाराच्या जगामध्ये राहून देखील तुम्ही आणि मी देवाची सेवा करत आहोत. तुम्ही आणि मी आज प्रार्थना करत आहोत. का? कारण देवाची कृपा आमच्यावर आहे. बोला प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून जर मला देवाची दया पाहिजे, जर मला देवाची कृपा पाहिजे, तर मी काय केलं पाहिजे? मी कबूल केलं पाहिजे की येशूने माझ्यासाठी क्रूसावर प्राण दिला. मी कबूल केलं पाहिजे की येशूने माझ्या अपराध क्षमा केली. मी कबूल केलं पाहिजे की जे काम येशूने क्रूसावर माझ्यासाठी केलं त्याद्वारे माझं तारण झालेलं आहे, माझ्या पूर्ण घराण्याचं तारण झालेलं आहे. माझं जीवन बदललंय. आता मी जुन्या जीवनामध्ये नाहीये. आता माझी परिस्थिती बदललेली आहे. आता मी देवाच्या राज्यामध्ये, आता मी देवाचं राज्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आज आम्ही काय केलं पाहिजे? कबूल केलं पाहिजे. येशू माझ्यावर तू दया केली, येशू तू माझं तारण केलेलं आहे, माझ्यासाठी तू क्रूसावर प्राण दिला. ते महान कार्य त्यांनी तुमच्या माझ्यासाठी केलेलं आहे. एक वचन वाचूया आपण, रोमकरास पत्र ह्याचा 10वा अध्याय आणि 9वं वचन आपण वाचूया. की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील, देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. बोला प्रेज द लॉर्ड. की येशू प्रभू आहे असं जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असं आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. त्याने माझ्यासाठी क्रूसावर प्राण दिला. तो मेला होता आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला. देवाने त्याला उठवलं आहे. तो आज आमच्यामध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा आम्ही विश्वास ठेवू तेव्हा आमचं तारण होईल. आम्ही कबूल करण्याची गरज आहे. आम्ही साक्ष देण्याची गरज आहे की माझं तारण येशूद्वारे झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. माझी परिस्थिती देवाने बदललेली आहे. येशूने क्रूसावर जो माझ्यासाठी प्राण दिला. बोला हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेला आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये येतो, ज्या वेळेला आम्ही लीन होतो, जेव्हा आम्ही भग्न हृदयी होतो, त्यावेळेला देव आमच्यावर दया करतो. तो आमच्याकडे पाहतो. प्रेज द लॉर्ड. आणि वचन ऐकल्यावर जेव्हा देवाचं वचन माझ्याकडे येतं आणि जेव्हा मी कंपायमान होतो, कंपायमान होणं म्हणजे काय? म्हणजे की मी देवाची स्तुती करत आहे, देवाचं सामर्थ्य माझ्याकडे आलेलं आहे. आम्ही जेव्हा स्वीकार करतो. एक वचन आपण वाचूया, प्रगटीकरणाचा 1ला अध्याय आणि 17वे वचन वाचूया. मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो. मग त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटलं, भिऊ नको, जो पहिला व शेवट आणि जो जिवंत तो मी आहे. बोला हालेलुया. म्हणजे जेव्हा योहानाने
येशूला पाहिलं तेव्हा तो मेल्यासारखा त्याच्या पायापाशी पडला. देवा माझ्यावर दया कर. जेव्हा त्याने येशूला पाहिलं, बोला प्रेज द लॉर्ड, मग त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, भिवू नको, जो पहिला व शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे. येशू आहे. बोला प्रेज द लॉर्ड. तोच प्रारंभ आहे आणि तो शेवट आहे. आता आमच्यासाठी कोणी येणार नाहीये, जो आला तो येशू आहे. बोला प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आज देवाचं वचन सांगत आहे, तोच प्रारंभ आहे आणि तो शेवटला आहे. म्हणजे आता येशू आम्हाला घेण्यासाठी येणार आहे. आणि बायबल सांगतं, जे तयार असतील ते त्याच्याबरोबर जाणार आहे, परंतु जे तयार राहणार नाही ते पुन्हा मागे राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा नोहा तारू बांधत होता त्यावेळेला नोहा लोकांना सांगत होता की पूर येणार आहे, तेव्हा लोक हसत होते, लोक त्याच्याकडे येत नव्हते, लांबून बघायचे. तो म्हणायचा, या आपण सर्व मिळून देवाची योजना पूर्ण करू, या ह्या तारूमध्ये तुम्ही बसा या. परंतु लोक हसत होते आणि कोणी त्याचं ऐकलं नाही. शेवटी नोहाचा परिवार त्या तारूमध्ये बसलं आणि ते सर्व प्राणी जे होते, पक्षी आणि सर्व त्या तारुवामध्ये येऊन बसले. एक दिवशी खूप मोठा पाऊस पडला आणि मग पूर आला आणि सर्व जगाचा त्या ठिकाणी नाश झाला. आणि आम्ही पाहतो की कोणीही बचावलं नाही, फक्त नोहाचा परिवार. आज अनेक वेळेस, आज जसं चर्च आहे, ही मंडळी आहे, अनेक ठिकाणी आम्ही एकत्र येत आहे आणि देवाचे सेवक हाक मारते, या देवाच्या तारण्यामध्ये या, देवाच्या तारवामध्ये येऊन बसा, प्रार्थनेला या, रविवारचा तुमच्याकडे वेळ आहे, फक्त 2 तास तुम्हाला प्रार्थनेसाठी यायचं आहे, देवाच्या उपस्थितीमध्ये या, वेळ कमी आहे. हालेलुया. तुमच्याकडे वेळ कमी आहे, त्याचं तारण प्राप्त करून घ्या. तुम्ही शेवटल्या दिवसांमध्ये आहात की या दिवसांमध्ये भयंकर दिवस आहेत, देवाच्या उपस्थितीमध्ये या. हालेलुया. लोक ऐकत नाहीत, लोक येत नाहीत आणि त्याच्यामुळे एक दिवशी प्रियांनो ते तयार असणार का नाही आम्हाला माहित नाही. आज देवाचे सेवक हाक मारत आहे प्रत्येकाला, या आपण देवाची स्तुती करूया, या आपण प्रार्थना करूया, या आपण आराधना करूया. प्रेज द लॉर्ड. आणि प्रियांनो, आज तुम्ही आणि मी जसं एकत्र आलेलो आहोत, जितके आज लोक आज आलेले आहेत, तुम्ही विशेष आहात. कारण आम्ही लोकांकडे पाहत नाही, आम्ही जगाकडे पाहत नाही, आम्ही येशूकडे पाहतो, आम्ही क्रूसाकडे पाहतो. प्रेज द लॉर्ड. तो आम्हाला आमची परिस्थिती बदलणार आहे, तो आमच्यासाठी मार्ग तयार करणार आहे. दुसरं कोणी आमच्यासाठी काही करू शकणार नाही, तो सगळ्या गोष्टी करणार आहे. तुम्ही स्वतः साक्षी देताल की देवाने माझी परिस्थिती बदलली. हालेलुया. आज देवाने आम्हाला या ठिकाणी का आणलं, का तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात. केव्हाच आमचा अंत झाला असता, केव्हाच आम्ही या जगातून गेलो असतो, परंतु आज आम्ही या ठिकाणी आलोय, ही देवाची योजना आहे. येशूने तुम्हाला वाचवलंय, नाहीतर कधीच आम्ही संपलो असतो, कधीच आम्ही त्या अंधकाराने आम्हाला घेऊन टाकलं असतं. परंतु जेव्हा प्रकाश आमच्याकडे आहे, जेव्हा ते सामर्थ्य आमच्याकडे आहे, आम्हाला ते अंधकार घेऊ शकला नाही, या जगातील गोष्टी आम्हाला आमचा नाश करू शकली नाही. कारण तुम्हाला मला माहिती आहे, माझ्याकडे देवाचं तारण आहे, माझ्याकडे देवाची उपस्थिती आहे. बोला प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रियानो, मी पाहतो की नोहा आणि त्याचं कुटुंबच फक्त त्याच्यामध्ये गेलं आणि मग देवाने त्यांना शेवटी त्याचं वचन पूर्ण केलं. हालेलुया. आणि म्हणून तुम्हाला मला लक्षात घ्यायचं आहे की आम्हाला जगामध्ये राहून देखील देवाची सेवा करायची आहे. या अंधकाराच्या जगामध्ये राहून देखील आम्हाला देवाची सेवा करायची आहे, हे तुम्ही विसरू नका. परंतु ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही देवाची सेवा करता त्यावेळेला देवाची कृपा तुमच्यावर होते, तेव्हा देवाची दया तुमच्यावर असते. तो आमचे दिवस वाढवतो. एक पाऊल तुम्ही देवासाठी जेव्हा उचलता, तुमचं आयुष्य देव वाढवतो. प्रेज द लॉर्ड. त्याच्या हातामध्ये तराजू आहे, मापन सूत्र त्याच्या हातामध्ये, तो आमच्या मापामध्ये वजन टाकतो. प्रेज द लॉर्ड. तो आम्हाला देणार आहे. आणि म्हणून मला माहिती पाहिजे की देवाची कृपा माझ्यावर आहे, मला माहिती पाहिजे की माझं तारण झालेलं आहे, मला सार्वकालिक जीवन मिळालं आहे, माझं नाव त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, हे मला माहिती पाहिजे. मला माहिती पाहिजे की मी आता देवाच्या परिवारातल्या, देवाच्या शरीराचा एक भाग आहे, की मला कार्य करत राहायचं आहे, मला देवाची सेवा करत राहायची आहे. प्रेज द लॉर्ड. मला मागं पाहायचं नाहीये,
मला देवाकडे पाहायचंय, मला त्या क्रूसाकडे पाहायचंय. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून ज्या वेळेला आम्ही कंपायमान होतो, जेव्हा आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये येतो, प्रियांनो, आपले ओझे त्याच्यावर टाका. जे पण तुमचे प्रॉब्लेम्स आहेत जीवनामध्ये, जे पण रोग आजार असतील, सर्व देवावर टाका. आपल्या कुटुंबाची समस्या देवावर टाका. ही वेळ तुम्हाला तुमच्या परिवाराबरोबर एकत्र येऊन प्रार्थना करण्याची. तुमच्या घरामध्ये जे लहान लेकरं आहेत किंवा तरुण आहेत, यांना प्रार्थनेमध्ये आणण्याची गरज आहे. वेळ निघून जाईल, कधी ते मोठे होतील हे तरी कळणार नाही. हालेलुया. तो आनंद तुम्ही साजरा करा. प्रभूमध्ये तो आनंद तुम्ही साजरा करा. बोला प्रेज द लॉर्ड. आणि हा वेळ तुम्हाला देवाने दिलेला आहे. ज्या वेळेला जसं जसं आमचं वय पुढे जाणार आहे, प्रियांनो, एक दिवस आम्हाला जगातून जायचं आहे. परंतु आम्हाला आज जर आम्हाला एक एक क्षण जर आम्ही देवाला धन्यवाद दिला ना, तर प्रियांनो, आम्ही कधी म्हणजे आम्हाला अनुभव येणार नाही वाईट गोष्टींचा. आम्ही काही दुःखी होणार नाही. प्रेज द लॉर्ड. आमच्या कुटुंबामध्ये राहून आम्हाला देवाची सेवा करायची आहे. आम्ही जसं देवाची मंडळी आहे किंवा आमचे परिवार म्हणून आहे, हे देवाचा परिवार आहे. ह्यामध्ये राहून आम्हाला देवाचा आनंद करायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या घरी जाता, तुमच्या कुटुंबामध्ये राहून देवाची स्तुती करा. त्यांच्या एक एक पावलावर लेकरांचं तुम्ही पहा, आनंद करा. बाहेर काय चाललंय, न्यूज नका पाहू. प्रेज द लॉर्ड. काय चाललंय, आपण न्यूज पाहत राहतो आणि आम्ही विसरून जातो मला घरामध्ये बघायचंय, माझ्या परिवारामध्ये लक्ष द्यायचं आहे. बोला प्रेज द लॉर्ड. आमच्याच डोक्यामध्ये आमच्याच समस्या असतात आणि आम्ही फक्त पाहत राहतो, कधी माझं जीवन बदलन, कधी परिस्थिती बदलन, आणि सगळे मोठे होऊन जातात लेकरं. मग तेच आपल्यासाठी प्रार्थना करतील, प्रभू यांची परिस्थिती असं नको व्हायला. प्रेज द लॉर्ड. तुम्ही त्यांच्यामध्ये देवाने जे तुम्हाला दिले ना, जे स्थान दिलंय, जे कुटुंब देवाने तुम्हाला दिले ना, त्याच्यामध्ये तुम्ही आनंद करा. म्हणून बायबल सांगतं, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. प्रेज द लॉर्ड. त्या आनंदामध्ये तुम्ही राहा. तुम्ही पाहू नका काय चाललंय, परिस्थिती काय आहे, माझ्यासाठी कोण आहे का नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही त्या आनंदामध्ये जगा जे देवाने तुम्हाला दिले. मला लोक काय म्हणतात हे पाहू नका, लोक मला नाव ठेवतात हे पाहू नका. प्रेज द लॉर्ड. लोक कधीच आम्हाला चांगलं म्हणणार नाही. तुम्ही किती चांगलं पोशाख घाला, किती चांगलं तुम्ही मेकअप करा, किंवा किती चांगलं तुम्ही लोकांसमोर सादर करा, परंतु तुम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा काहीच मिळणार नाही. जेव्हा देव तुम्हाला पाहतो तेव्हा तो तुम्हाला देतो. प्रेज द लॉर्ड. तो परिस्थिती बदलतो. बायबल सांगतं, परमेश्वर म्हणतो, तो म्हणतो मी तुझ्या शत्रूच्या देखत तुझ्या पुढे ताट वाढेल. हालेलुया. तो म्हणतो, मी तुझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतो, माझं पात्र काटोकाट भरून वाईल. मला विश्वास आहे त्याची उपस्थिती माझ्या बरोबर आहे. मला माहिती आहे तुम्हाला सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आज तुम्हाला जे तारण मिळालेलं आहे ते देवाने तुम्हाला दिलेलं आहे. त्या क्रूसावरती जे झालं, जे कार्य घडलं, तर क्रूस ही मेरा निशान, आगे बढ़ जब. म्हणजे माझं जे निशान आहे म्हणजे क्रूस आहे. आज येशूच्या क्रूसामुळं, येशूच्या कार्यामुळं आज मला ते तारण मिळालंय, ते सार्वकालिक जीवन मला मिळालंय. देवाची कृपा माझ्यावर झालेली आहे, देवाची दया माझ्यावर झालेली आहे, फक्त त्या क्रूसावरच्या कार्यामुळं. फक्त येशूने माझ्यासाठी प्राण दिला. प्रेज द लॉर्ड. फक्त त्यांनी माझ्या पापाची खंडणी भरली, त्यांनी कोडे खाल्ले, त्यांनी रक्त सांडलं, त्याच्या डोक्यावर काट्याचा मुकुट घातला गेला. प्रेज द लॉर्ड. आणि मग शेवटी थोमास होता, प्रेज द लॉर्ड, की त्या विचारलं की मला बघायचं आहे की तुला कुठं खिळे घुसवला, मला तो हात बघायचा आहे, मला तो पाय बघायचा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तसं केलं त्याने. बोला हालेलुया. म्हणजे येशू त्यांना भेटला. म्हणजे जेव्हा येशू जिवंत झाला, येशू शिष्यांना भेटला, लोकसमुदायासमोर येशूला स्वर्गारोहण झालं. बोला हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे, एक वचन आपण वाचूया. प्रेषितांचे कृत्य, पहिला अध्याय, 9 वचन वाचा. 9 वचन. असे सांगितल्यावर त्याच्या डोळ्यात एक तो वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्याच्या दृष्टीआड केले. पुढं. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते. तेव्हा पहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्याच्या जवळ उभे राहिलेले. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिला? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे, तोच तुम्ही त्याला
प्रेज द लॉर्ड. नववचनात लिहिलं की अशी सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यात देखत तो वर घेतला गेला आणि मेघांनी त्याला त्यांच्या दृष्टीआड म्हणजे लोकांसमोर शिष्यांसमोर येशू वर घेतला गेला सर्वांसमोर. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते. शिष्य आकाशाकडे पाहत होते, सर्व लोक पाहत होते. तेव्हा पहा शुभ्र वस्त्र परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्या जवळ उभा राहिले आणि ते म्हणाले, अहो गालिकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभा राहिला? हा जो येशू तुमच्यापासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तसाच येईल. बोला प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू जिवंत आहे. माझा येशू जिवंत आहे. हालेलुया. मी हे कबूल केलं पाहिजे, मी हे स्वीकार केलं पाहिजे की येशू माझा तारणार आहे. येशूने माझ्यासाठी क्रूसावर प्राण दिला. येशूने माझे सर्व रोग बरे केलेले आहे. येशूने क्रूसावर प्राण दिला तेव्हा माझे सर्व शाप स्वतःवर घेतलेले आहेत. हालेलुया. आता माझ्या कुटुंबावर कोणते शाप नाहीये. आता माझ्या कुटुंबावर ते पापाचा शिक्का नाहीये. माझ्या जीवनावर त्या पापाचा शिक्का नाहीये. कारण येशूने माझ्यासाठी मध्यस्थी केलेली आहे. येशूने माझ्यासाठी खंडणी भरलेली आहे. माझ्या अपराधांसाठी त्यांनी सर्व काही पूर्ण केलं जे मला पूर्ण करता आलं नाही. प्रेज द लॉर्ड. जे नियम जे शास्त्र मला पूर्ण करता आलं नाही ते येशूने माझ्यासाठी पूर्ण केलं. आणि आता येशूकडे मला पाहायचं आहे. येशूच्या क्रूसाकडे मला पाहायचं आहे. तो लवकर येणार आहे मला घेण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला आणि मला आज त्या दयेमध्ये जर जगायचं आहे तर आम्ही लीन होणं गरजेचं आहे. आम्ही भग्न हृदयी होऊन कंपायमान होऊन त्याच्या चरणाकडे येणं गरजेचं आहे.